हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महायुतीची बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. पालकमंत्री जयकुमार गोरेजी देखील होते, उमेदवार राजाभाऊ होते, आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी होते आणि सगळ्यांनी मिळून राजाभाऊ राऊत जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना मोठ्या फरकानं निवडून आणायचं हा आम्ही संकल्प केला आहे आणि आजच त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. काही दिवसापूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले पंढरपूरचे भगीरथ बालके जे आहेत हे बैठकीला उपस्थित नव्हते, काय सांगा? पण नगराध्यक्षा उपस्थित होत्या, त्यांचे बंधू देखील उपस्थित होते, अनिल सावंत देखील उपस्थित होते, सगळे उपस्थित होते. ठीक आहे, काही गैरसमज जे असतील ते आम्ही दूर करू, परंतु आज मोठ्या मनानं जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की निधीचं वाटप असेल, शासकीय कमिट्यांचं वाटप असेल, या सगळ्याला योग्य तो नाही शिवसेना पक्षाला दिला जाईल आणि त्याचे वकील म्हणून आता राजाभाऊ राऊत काम करतात. जळगाव असेल हा प्रश्न सातत्याने तुम्ही आणि गिरीश महाजन मार्गी लावायचा प्रयत्न करताय, मात्र आपण पाहतोय की त्यात तोडगा निघत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाशिकमध्ये देखील तोडगा निघाला, जळगावचा देखील निघाला आणि त्याच्यावर आत्ताच मुंबईमधनं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर बाईट देखील दिला आहे की नाशिक आणि जळगावमध्ये जे महायुतीचे उमेदवार आहेत तेच मोठ्या संख्येने निवडून तुमच्या म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल हे ठेवलेल्या कंपन्या आहेत, अमित शहाने अशा पद्धतीची टीका केलेली आहे. माझं म्हणणं त्या राऊतांचं ऐकण्यापेक्षा आता राजाभाऊ राऊतांचं ऐकलं ना. त्या राऊतांचं आपण 4 वर्ष तेच ऐकतोय, त्याच्यातनं काही फरक पडत नाही. ते 60वर होते, ते 20वर आले, आम्ही 60वर गेलो. त्यांच्या नगरपालिका 32 होते त्याच्यावरनं ते 6वर आले, याच बोलण्यानं आले. महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही 2 नंबर लावतो. त्याच्यामुळं आज आम्ही जे सगळे जमलेलो होतो ते त्या राऊत साहेबांसाठी नाही, या राऊत साहेबांसाठी. शेतकरी कर्जमाफी व्हावी यासाठी आमदार रोहित पवार यांचं पंढरपुरात जे ते अन्नत्याग आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे, आपण कसं पाहता आणि सरकार म्हणून यावरती काय उपाय करणार? 50 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे. आचारसंहितेमुळं आम्हाला जाहीररित्या हे सांगता येत नाही आहे, पण आता जर कर्जमाफी झालेली आहे, 50,000पर्यंत सानुग्रह अनुदान मी देतोय. आंदोलन कोणासारखं केलं पाहिजे? राजाभाऊसारखं केलं पाहिजे. आता कर्जमाफी झाल्यानंतर आंदोलन करण्यात काय अर्थ आहे? आंदोलन करताना ते कर्जमाफी व्हावी ह्यासाठी झालं पाहिजे होतं, अजून शेतकऱ्यांचे काही प्रश्न मिटवण्यासाठी झालं पाहिजे होतं. आज आमचे विधान परिषदेचे उमेदवार महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.